नमस्कार. आज आपण उपवास स्पेशल भगर बनवणार आहोत. तर त्यासाठी इथे मी 1 वाटी भगर घेतली आहे. भगर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आणि भगर स्वच्छ धुवून झाल्यावर थोडे पाणी टाकून भगर भिजत ठेवावी. त्यानंतर कढईमध्ये 2 चमचे तूप घेतले. त्यामध्ये जिरे, शेंगदाणे व बटाटे टाकून परतून घेतले. नंतर मी यामध्ये मिरची, काजू, कढीपत्ता टाकून तळून घेतली. आता आपण यामध्ये भगर टाकणार आहोत. भगर टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचे. अर्धा चमचा मीठ टाकायचे. थोडेसे पाणी टाकून मिक्स करून घ्यायचे. त्यावर 10 मिनिटासाठी झाकण ठेवून द्यायचे. अशा प्रकारे आपली भगर रेडी झालेली आहे. आता आपण शेंगदाण्याचा कूट टाकलेल्या मिरच्या करत आहोत. कढईत तेल टाकले आहे. हिरव्या मिरच्या कट केलेल्या थोड्या फ्राय करत आहे. त्यावर मी 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकला आहे. थोडेसे परतून चवीनुसार मीठ टाकले. थोडे पाणी टाकले व त्यावर झाकण ठेवले. अशा प्रकारे आपली शेंगदाण्याचे कूट टाकलेली मिरची तयार झालेली आहे. एका पॅनमध्ये जिरे, मिरची, कढीपत्त्याचा तडका दिला आहे. हा तडका ताकामध्ये टाकणार आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून थोडंसं मिक्स करून घेतलं आहे. अशा प्रकारे आपली उपवासाची थाळी तयार झाली आहे. अशा सरळ सोप्या रेसिपीज बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.